बोला. आणि सर तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजनाबद्दल आपली प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ मिळालाय काय? हो हो मिळाला ना. ओके. आणि सर आपल्याला हे जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत 3,71,00,000 गरजू कुटुंबांना घरे देण्यात आलेली आहे. हो हो. आणि सर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय? पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम, ओके. पण थोडंसं माय ऐकता का? हां बोला सर बोला. आता हे सोयाबीनचे 10,000चे भाव 4,000 सोयाबीन नाही चाललं. हा. ओके. हां सर. आणि हे तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार काहून ना म्हणत तुम्ही? मोदी सरकार एकट्याचं नाही मॅडम, ते केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही. तुमचं चुकून राहिलं ना, मीडियावाल्याचं चुकते, तुमचंही चुकते. तुम्ही केंद्र सरकार मोदीचं एकट्याचं आहे काय? आतापर्यंत नाही. मॅडम, आतापर्यंत माझं ऐका, आतापर्यंत आम्ही बीजेपीलाच वोटिंग केलं. ओके. तुम्ही हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना? हां सर. हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाले पाठव जा आणि माय म्हणून ओके. सांगा द्यायले की म्हणा 10,000चं सोयाबीन 4,000 चाललं नाही. हा. हे महागाई किती वाढून राहिली आणि काय तुमचा काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा देता? अरे भाजपला मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकरं बाय घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल, पण भाजपला मतदान नाही देत. आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने शेतकऱ्याला. काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं? पण मोदी सरकार मोदीच्या घरचं एकट्याच आहे का ते? केंद्र सरकारचं काहून नाही म्हणत तुम्ही? मी काही गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा? सर नाही सर तसं काही नाही आहे. बट सर तुमचे काही हां सर बोला. तुमची एक योजनेचा इतका म्हणजे असं करता की असं वाटून राहिलं तुम्ही काय लोकांना देता आणि काय नाही, काय देता आणि आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहिले. हा 10,000चं सोयाबीन आज 4,000 घेऊन नाही राहिलं मार्केटमध्ये कोणी. आम्हाला काही जीव आहे ना, आमचाही काही आत्मा बोलत असेल ना. ओके बरोबर आहे सर. हां तुम्ही ह्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असेल वर सांगायला पाहिजे तुम्ही असं की लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात बा. नाही हो सर, आम्ही तुमची ही प्रॉब्लेम पुढेपर्यंत सांगू आणि सर आम्ही जेवढ्या पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर त्या समस्या पण सांगू. मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणीसारख्या. ओके. काय म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय, यातला काही विषय नाही. तुम्हाला काय तिकून जसं सांगते असं तुम्हाला बोलावं लागते. पण ह्या जे आम्ही जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही वर कळवायला पाहिजे की या लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून. ते झालं का? ते गॅस दिला म्हणजे झालं का? आज मी 20 एकराचा मालक आहो. मी 20 एकर जमीन व्हायचं मॅडम. ओके. हां सर. आम्ही 20 एकर जमीन व्हायचं. आता तीळ संक्रांतचा कार्यक्रम झाला. आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत गव्हाण आहे. अजून आमच्या ज्या सोडलं नाही होऊन राहिले. आम्हाला 100 पोते सोयाबीन झालं. 10,000 जर आमचं सोयाबीन गेलं असतं आज किती रुपये सोयाबीन झालं असतं? आज 4,000 रुपयानं सोयाबीन विकायचं काम पडून राहिलं. दागिने तरी सोडणं होतं का आमच्या इथून? ओके बरोबर आहे सर तुमची गोष्ट. तुम्ही याचा विचार करा. म्हणजे मोदी सरकारचा काय शिक्का नाही लागेल. बदलणारच आहे ना पंतप्रधान. केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही, केंद्र सरकार. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. केंद्र सरकारची योजना म्हणा ना. मोदी सरकार त्याच्या काही एकट्याच्या घरचं आहे का? एकट्याच्या घरचं नाही सर तसं. हो सर तसं काही नाही आहे. आणि सर तुमची जेवढी पण आम्ही प्रॉब्लेम आहे आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढेपर्यंत सांगू. हो. तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकरं आम्ही मरून जाऊ पण तुमच्या सरकारने मतदान करणार नाही. नाही सर तशी काही गोष्ट नाही आहे. नाही आणि सर ते तुमचे मत आहे सर. नाकी न आणलं या सरकारनं शेतकऱ्याला. एक तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कॉल लावा. तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हेच नाही तर मी आज जईपासून माझं मतदान पडलं मॅडम. मी आता 45 वर्षाचा आहो. मी आता बीजेपीला मतदान दिलं. याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिलं तर मी झाडाला फाशी घेऊन मरेल पण मतदान नाही दिलं बीजेपीला. इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही राहिलं. कांद्यावर बंदी. काही टमाटे महाग झाले की तिकून आणला नेपाळमधून आणा टमाटे. नेपाळमधले शेतकरी आहेत या भारतातले शेतकरी आहेत का? काय काम होतं तुमचं? कांद्यावर बंदी, निर्यात बंदी लावायची.
ते नेपाळहून टमाटे आणले. आता ते म्यानमारवरून तूर आणा आणि तुरीचे भाव टाका अधिक आपटून म्हणा. ओके ओके ठीक आहे सर, तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पुढेपर्यंत सांगू. आणि सर ते तुमचे मत आहे सर, तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल तुम्ही मॅडम, देऊ शकता. आम्ही तर काही जबरदस्ती नाही करत आहोत सर नाही, तुम्हाला. जबरदस्ती केल्या त्या बीजेपीला मतदान दिल्यापेक्षा तर मी सांगून आलो तुम्हाला, आम्ही फाशी घेऊन मरू पण त्याला मतदान नाही देऊ. आणि त्या म्यानमारवरून तूर आणली तुम्ही त्याला म्हणा 13,650 रुपयांनी तूर पडली. ती आजच्या शेतकऱ्याला 10,000 द्यायला बोंबलून नाहीत राहिले. तुम्ही ओके, ओके, प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला. ओके ओके मी ठीक सध्या आहे सर. मार्केटमध्ये आहो, तूर घेऊन आलो, कटावून माल विकून राहिलो आम्ही कटायला जिंदगीले. या सरकारला तर लयच कटायला आम्ही. ओके ओके ठीक आहे सर. तुमची आशियामध्ये विधानसभा काय आहे सर? हे मूर्तिजापूर ओके ओके अकोला. ठीक आहे. ठीक आहे, सांगा गणेश सोनटक्के माझ्या नाव सबंध सांगा. ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून माझ्या घरी. ते ईबीची सीबीआयची दौस देते ना कोणाला बी, आणि त्या मला पाठवून त्याला दाखवतो माझ्याकडे किती कर्ज आहे तर. ओके सर, तुमची जेवढे पण प्रॉब्लेम आम्ही सांगू सर पुढेपर्यंत. सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. हा कॉल त्याला ऐकवा डायरेक्ट माझ्या. हो सर, हो ठीक आहे सर. धन्यवाद सर. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. तुमचा दिवस खूप जाऊ. धन्यवाद.